अरे भूगोल या विषयाचं सुद्धा 2017ला जर आपण विचार केला तर 15 क्वेश्चन आले होते. ते 2022पर्यंत तोच पॅटर्न होता. प्रत्येक वर्षी 15 प्रश्न येत होते. पण 2023 आणि 2024 या 2 वर्षी पॅटर्न बदलल्यामुळे 10-10च प्रश्न 2023 आणि 2024 ह्या 2 वर्षामध्ये इथं खूप कमी असं प्रश्न आहेत जे एका थीम अशी नाही आहे जी ॲज इट इज पुढच्या वर्षी 2017ला ज्या थीम विचारलेले आहेत त्याच्यावरचे प्रश्न 2018ला न विचारता 2019 आणि त्याच्या आयोग इथं काय करतंय एका अल्टरनेट इयर 17ला वनसंपत्तीच्या रिलेटेड एक प्रश्न आला होता, पण त्यानंतर तो थेट 2023च्याच परीक्षेमध्ये वनसंपत्तीशी रिलेटेड पण प्रश्न नाही, 19ला नाही, 20ला नाही, 21ला नाही आणि 22ला सुद्धा जर आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्याच वर्षात आयोग रिपिटेटिव्हली त्याच थीमवर 1, 2, 3 आणि 4 प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे एकाच वर्षी प्रशासकीय भूगोल या थीमवर लोकसंख्या ही आयोगाची त्या वर्षीची फेवरेट थीम होती, ज्याच्यावर आयोगाने सलग 3, 1, 2 आणि 3 इथं प्रश्न विचारलेले आहेत आणि इथे चौथा म्हणजे टोटल 4 प्रश्न आयोगाने लोकसंख्या ह्या 2022च्या आयोगाची फेवरेट थीम आहे कृषी. इथं 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 15 पैकी 5 प्रश्न हे फक्त आणि फक्त कृषी या थीमवर 2022 प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आहे. त्याच्यामध्ये आयोग आपल्याशी एक सायकोलॉजिकल गेम खेळतं आणि त्याच्यामुळे आपल्याला भूगोल या विषयात पाहिजे तितका स्कोर येत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024चा पेपर. त्या पेपरमध्ये विचारले गेलेले भूगोल या विषयावरचे प्रश्न आणि त्याच्या थीम्स, तसेच 2017 ते 2024 या वर्षात विचारले गेलेले भूगोल या विषयावर विचारले गेलेले विविध प्रश्न आणि त्याच्या थीम्सचा आपण एक ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. 2024च्या परीक्षेमध्ये भूगोल या विषयाच्या प्रश्नाची सुरुवात होते प्रश्न क्रमांक 11 पासून. तर प्रश्न क्रमांक 11 काय सांगतो, महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा. एका बाजूला आपल्याला घाट दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला रस्ते, कुठल्या रस्त्यावर तो घाट लागतो याच्या रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे. तर ही जी थीम आहे ती आहे घाट किंवा खिंडी. ठीक आहे, तर घाट किंवा खिंडीच्या रिलेटेड जे पर्वतामध्ये आपल्याला घाट आणि खिंड पाहायला मिळतात त्याच्या रिलेटेड जे प्रश्न विचारले ते आपण ह्या थीममध्ये कव्हर करणार आहोत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12. शंभू महादेवाचे डोंगर रांग टिंबटिंब नद्यांच्या दरम्यान आहे आणि खाली नद्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत की कुठल्या 2 नद्याच्या मध्ये शंभू महादेवाची डोंगर रांग आहे. ठीक आहे, तर ही जी थीम आहे ती आहे नदी प्रणाली तसेच पर्वत. म्हणजे ह्या 2 थीमचं मर्ज करून इथे एक प्रश्न तयार केला गेलेला आहे जो नदी प्रणाली आणि पर्वतला कव्हर करतो. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य तो पर्याय निवडा आणि खाली 3 विधानं दिलेली आहेत. आग्नेयजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. स्तरित खडकात चुनखडक, जिप्सम सारखी खनिजे आढळतात आणि रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. आता हा प्रश्न जो आहे तो खडकांशी रिलेटेड आहे आणि तसेच ह्याच्यामध्ये खनिजं सुद्धा विचारलेली आहेत. ठीक आहे, तर याच्यामुळे इथं पण 2 थीमचं मर्जिंग झालेलं आपल्याला दिसतं, जे की आहे खडक म्हणजेच प्राकृतिक भूगोल, ही एक थीम आहे, आणि दुसरी खनिज संपत्ती. ह्या 2 थीमचं मर्ज करून हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते लिहा आणि खाली 4 विधाने दिलेली आहेत. महाराष्ट्रात भीमा नदीचे खोरे स्वतंत्र आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. आता 4 ही विधानं ही नदीशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे ही जी थीम आहे ती नदी प्रणाली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब आहेत आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आता हा जो पार्ट आहे तो आहे प्रशासकीय भूगोलाचा म्हणजे पॉलिटिकल. ठीक आहे, तर ही जी थीम आहे ती प्रशासकीय भूगोल, पॉलिटिकल जिओग्राफी. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16. योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला मृदा प्रकार दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रदेश दिलेले की कुठल्या प्रदेशामध्ये त्या प्रकारची मृदा आढळते आणि खाली 4 मृदेचे प्रकार दिलेले आहेत. आता ही जी थीम आहे ती मृदा ही आहे. मृदा या थीमवर हा प्रश्न आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता इथे सेम
पर्वत आणि नदी प्रणाली या दोन थीमचं मर्जिंग करून हा प्रश्न आलेला आहे. नदी प्रणाली आणि पर्वत. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना टिंबटिंब म्हणतात. आता ही जी थीम आहे ती आहे वारे, म्हणजे कोणकोणते वारे वाहतात त्याच्याशी रिलेटेड ही थीम आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19. स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे, आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत, 100 सेंटीमीटर ते 120, 30, 200 आणि 100पेक्षा कमी आणि 40पेक्षा जास्त. ठीक आहे, तर ही जी थीम आहे ही कृषी या थीमशी रिलेटेड प्रश्न आहे. कृषी या थीमवर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे जाऊया. या वर्षीचा भूगोलाचा शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 20. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? आणि खाली 4 आपल्याला विधानं दिलेली आहेत की त्याच्यापैकी कुठले विधान बरोबर आहे आपल्याला लिहायचं आहे. तर नागरी वस्ती म्हणजे ह्युमन सेटलमेंट जे आहेत ते मानवी भूगोल याचा पार्ट आहेत, म्हणजेच ह्युमन जिओग्राफी. मानवी भूगोल या थीमवर हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला इतिहास या विषयावर 2017 ते 2022 15 प्रश्न आढळले होते आणि 2023 आणि 24च्या बदललेल्या पॅटर्नमध्ये त्याची संख्या 15वरून 10वर आली होती. सेम त्याच प्रकारे भूगोल या विषयाचा सुद्धा 2017ला जर आपण विचार केला तर 15 क्वेश्चन आले होते. ते 2022पर्यंत तोच पॅटर्न होता, प्रत्येक वर्षी 15 प्रश्न येत होते. पण 2023 आणि 2024 या 2 वर्षी पॅटर्न बदलल्यामुळे 10-10 प्रश्न भूगोलावर विचारण्यात आलेले आहेत. आता भूगोल हा असा विषय जो की आपल्याला वाटताना जरी एकदम सोपा वाटत असला तरी आयोगाचे जे ट्रिक्स आहेत, त्या आयोगाचं जे प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आहे त्याच्यामध्ये आयोग आपल्याशी एक सायकोलॉजिकल गेम खेळतं आणि त्याच्यामुळे आपल्याला भूगोल या विषयात पाहिजे तितका स्कोअर येत नाही. आता ते नेमकं का, तर ते आता आपण इथे समजून घेऊ. आता इथे आपल्यासमोर आहेत 2024च्या थीम्स आणि 2023च्या थीम्स. तर आत्तापर्यंत जे आपण पेपर बघितले त्यामध्ये एका वर्षात ज्या थीमवर प्रश्न विचारला गेला त्यातले बरेचसे प्रश्न हे पुढच्या वर्षीच्या थीममध्ये रिपीट होत होते, म्हणजे त्याच थीमच्या रिलेटेड दुसरा प्रश्न विचारला जात होता. पण 2023 आणि 2024 ह्या 2 वर्षामध्ये इथं खूप कमी असं प्रश्न आहेत जे एका थीममधून रिपीट झालेले आहेत, जसं की प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोलवर 2023ला प्रश्न विचारला गेलेला आहे, पण 2024ला प्राकृतिक भूगोलवर असा प्रश्न डायरेक्ट विचारला गेला नाही, तर तो खनिज संपत्ती आणि प्राकृतिक अशा मिक्स 2 थीमचं मर्जिंग करून प्रश्न विचारला गेलेला आहे. 2023ला पर्वत या थीमच्या रिलेटेड 2 प्रश्न विचारले गेलेले होते, पण 2024ला पर्वत या थीमवर डायरेक्टली एकही प्रश्न नाही. अगेन इथे पण मर्जिंगमध्ये झालेलं आहे, नदी प्रणाली व पर्वत आणि नदी प्रणाली व पर्वत, म्हणजे 2 थीमला मर्ज करून इथं प्रश्न विचारले आहे. इथं जे की इथं सेपरेट प्रश्न विचारला गेलेला होता. ह्या जर 2 गोष्टींचा अपवाद सोडला तर कुठलीही थीम अशी नाही आहे जी ॲज इट इज पुढच्या वर्षीमध्ये रिपीट झालेली आहे. कुठलीच एकही थीम नाही आहे. ठीक आहे, आता हा पॅटर्न 2023-24ला आहे का, तर नाही. 2017 पासून 2022पर्यंत पण आपल्याला सेम पॅटर्न पाहायला मिळतो. काही प्रश्न आहेत जे काहीच थीम आहेत जे रिपीट झालेले आढळतात, पण बऱ्यापैकी ज्या थीम आहेत त्या नवीन आहेत. आणि 2017ला ज्या थीम विचारलेले आहेत त्याच्यावरचे प्रश्न 2018ला न विचारता 2019 आणि त्याच्या पुढच्या वर्षी विचारले गेलेले आहेत. सेम म्हणजे आयोग इथं काय करतं आहे, एका अल्टरनेट इयरनंतर त्या थीमवर प्रश्न विचारते, किंवा एका वर्षी ज्या थीमवर प्रश्न विचारला जाईल पुढच्या वर्षी कम्प्लिटली नव्या किंवा मर्ज झालेल्याच थीमवर आयोग इथं प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, तर आता आपण 2017 आणि 2018चं जर कम्पॅरिझन पाहिलं तर पर्वत ह्या थीमवर जसा प्रश्न आला होता तसाच 2018ला पर्वत या थीमवर प्रश्न रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्यानंतर जलसिंचन ह्याच्यावर सुद्धा प्रश्न रिपीट झाला होता, नदी प्रणालीवर सुद्धा प्रश्न आला होता. आता इथं प्रशासकीय भूगोल म्हणजेच त्याचं स्थान, विस्तार, वेळ याच्याशी रिलेटेड प्रश्न आला होता. प्रशासनिक म्हणजेच प्रशासकीय भूगोल, त्याच्याशी रिलेटेड हा वेगळा प्रश्न आलेला होता. ठीक आहे, आता उद्योगाशी रिलेटेड इथं थीमवर प्रश्न आलेला आहे, पण त्याच्यानंतर 2018मध्ये उद्योग ह्या थीमवर रिलेटेड एकही प्रश्न दिसत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर घाट व खिंड ह्या थीमवर 2017ला प्रश्न विचारला गेलेला आहे, पण 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षी घाट आणि खिंड याच्यावर प्रश्न आपल्याला सापडत नाही. त्याच्यानंतर 2017ला वनसंपत्तीच्या रिलेटेड एक प्रश्न आला होता, पण त्यानंतर तो थेट 2023च्याच परीक्षेमध्ये वनसंपत्तीशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. म्हणजे ज्या मुलानं इथं वनसंपत्तीचा अभ्यास केलेला असेल त्याला 2018ला पण प्रश्न नाही, 19ला नाही, 20ला नाही, 21ला नाही आणि 22ला सुद्धा प्रश्न तिथं आलेला नाही.
ठीक आहे. त्याच्यानंतर आयोगाने इथं उद्योग या थीमवर प्रश्न विचारलेला आहे, पण त्याच्यानंतर तो थेट 2021च्याच उद्योग या थीमवर प्रश्न आपल्याला सापडतो. त्याच्या पुढे आपल्याला उद्योग या थीमवर सहसा प्रश्न आढळत नाही आहेत. सेम 2018 आणि 2019 ह्या 2 वर्षाचं कंपॅरिझन केलं तरी पण आपल्याला इथं तोच पॅटर्न दिसतो. आपल्याला काही प्रश्न आहेत जे इथं रिपीट झालेले दिसतात, पण बरेचसे प्रश्न आहेत जे नवीन आलेले दिसतात. जसं की 2018चा वाहतूक व दळणवळण ही जी थीम होती ती पूर्णतः नवीन होती. त्याच्या आधीही प्रश्न विचारला गेलेला नव्हता आणि तो प्रश्न पाहून ज्याने अभ्यास केला 2019ला त्याचा त्याही परीक्षेमध्ये एकही प्रश्न आलेला नाही. ठीक आहे. पर्यटन ही एक नवीन थीम 2018ला आयोगाने इंट्रोड्यूस केली, पण त्या थीमवर सुद्धा 2019ला प्रश्न आढळत नाही. त्यानंतर पर्यटन याच थीमवर 2018 साली आयोगाने 2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एका थीमवर जर आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्याच वर्षात आयोग रिपिटेटिव्हली त्याच थीमवर प्रश्न विचारत जातो किंवा त्या थीमवर जास्त प्रश्न विचारण्याची आयोगाची इथं टेंडन्सी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. जसं की आता 2019चं जर उदाहरण घेतलं, कृषी या रिलेटेड 2 प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर प्रशासनिक भूगोल त्याच्यावर 1, 2, 3 आणि 4 प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणजे एकाच वर्षी प्रशासकीय भूगोल या थीमवर 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. नदी प्रणालीवर 2 प्रश्न इथं आपल्याला पाहायला सापडतात. आता इथे 2020 आणि 2021 ह्या वर्षामध्ये आपल्याला बऱ्यापैकी जरा साम्य पाहायला मिळतं थीम्समध्ये. हा जर अपवाद सोडला तर बऱ्यापैकी पुढच्या वर्षीच्या थीममध्ये सहसा आयोगानं त्या थीम रिपीट केलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला भूगोलाचा अभ्यास करताना बऱ्यापैकी कॉन्शियस राहून अभ्यास करावा लागणार आहे. कारण ज्या थीमचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यातून त्या वर्षी येईलच असं नाही, आणि ज्या थीमचा प्रश्न येतील त्या थीमवर रिपीटेडली प्रश्न येतील हे पण सांगू शकत नाही. आता 2020चं जर आपण उदाहरण घेतलं, लोकसंख्या ही आयोगाची त्या वर्षीची फेवरेट थीम होती, ज्याच्यावर आयोगाने सलग 1, 2 आणि 3 इथं प्रश्न विचारलेले आहेत. आणि इथे 4था म्हणजे टोटल 4 प्रश्न आयोगाने लोकसंख्या ह्या एकाच थीमवर विचारलेले आहेत. त्यानंतर 2021 या वर्षी आयोगाने लोकसंख्या या थीमवर फक्त 2 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला इथे अभ्यास करताना एकदम व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करावा लागणार आहे, कारण भूगोलामध्ये आयोगाचं अनप्रेडिक्टेबल बिहेवियर आहे, जे की बाकीच्या विषयामध्ये आपल्याला आढळून आलेलं नव्हतं. ठीक आहे. पुढे जर आपण विचार केला तर 2021 आणि 2022 इथे पण आपल्याला खूप कमी थीम्स आहेत ज्या रिपीट झालेले पाहायला मिळतात. जसं की इथं लोकसंख्या ही जी थीम आहे ती 2022मध्ये रिपीट झालेली आहे. त्याच्यानंतर खनिज संपत्ती ही थीम आहे जी रिपीट झालेली आहे, आणि त्याच्यानंतर हवामान ही एक थीम आहे जी रिपीट झालेली आहे. अन्यथा बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत ते पूर्णतः वेगळ्या थीममधून आलेले आहेत. आता 2022च्या आयोगाची फेवरेट थीम आहे कृषी. इथं 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 15 पैकी 5 प्रश्न हे फक्त आणि फक्त कृषी या थीमवर 2022ला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे एका जर थीमला आयोगाने पकडलं तर त्याच थीमवर आयोग जास्तीत जास्त प्रश्न त्याच वर्षी विचारत आहे. त्यानंतर आता एक थीम जे आहे ते आहे पर्वत. आता पर्वत ह्या थीमच्या रिलेटेड आयोगाने ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. आता 2024चा 7वा प्रश्न हा पर्वताशी रिलेटेड आहे, आणि दुसरा प्रश्न हा पण पर्वत या थीमशी रिलेटेड आहे. त्यानंतर 2023चा 10वा प्रश्न आणि 4था प्रश्न पर्वत या थीमशी रिलेटेड आहे. 2022चा प्रश्न क्रमांक 4 हा पर्वत या थीमशी रिलेटेड आहे. त्यानंतर 2021चा जर अपवाद सोडला तर 2020मध्ये पर्वत या थीमशी रिलेटेड प्रश्न क्रमांक 12 हा आपल्याला इथे आढळून येतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2019ला सुद्धा पर्वत या थीमवर प्रश्न विचारला गेलेला आहे. 2018ला सुद्धा पर्वत या थीमवर प्रश्न विचारला गेला आहे, आणि 2017ला सुद्धा पर्वत या थीमशी रिलेटेड प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे पर्वत, नदी आणि लोकसंख्या हे 3 जे टॉपिक आहेत ते आपण व्यवस्थित करणं इथं अपेक्षित आहे. तसेच बाकीच्या विषयामध्ये ज्याप्रमाणे आपण प्रेडिक्ट करू शकलो की बाबा ह्या वर्षीचे बऱ्यापैकी थीम पुढच्या वर्षी रिपीट झालेले आहेत, तसं भूगोलामध्ये प्रत्येक प्रश्न हा ऑलमोस्ट प्रिव्हियस थीम मधूनच रिपीट आहे, पण तो गेल्या वर्षीचा असेल का त्याच्या गेल्या वर्षीच्या थीमचा असेल हे आपण इथं प्रेडिक्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला बाकीच्या विषयाच्या मानाने जास्त थीम्सचा अभ्यास करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे 2017 ते 2024 या 8 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा हा मी केलेला ॲनालिसिस आहे. आपण स्वतःही हा ॲनालिसिस करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.